Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। अजूनपर्यंत शिवसेनेचा पाया ढळलेला नाही। आज जे आम्ही दिसतोय ते आम्ही असेपर्यंत शिवसेनेसाठी आम्ही झगडतो। पण या रामदास कदमनी आता जे काय बोलतोय घाणेरडं नको ते काहीतरी बोलता पण येत नाही, काही नाही। आणि जर अशा गोष्टी जर तुम्ही आम्हाला जर सुनून दाखवत असाल तर तुमच्यासारखे आम्ही गद्दार नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत। माझी 10-12 वेळ बाळासाहेबांबरोबर समोरासमोर मीटिंग झाली। आमच्या रक्तात शिवसेना आहे हो, त्यांनी इंजेक्शन घेतलेली आहे। हा फरक आहे आमच्या डीएनए मध्ये। तुम्ही जर काढलं शिवसेना नावाचं तर तुम्हाला व्हॅक्सिन चेक करायचं असेल तर शिवसेना निघेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निघेल, मातोश्री निघेल। तन मन धन अर्पण आम्ही केलंय, प्रसंगी जीवाची पर्वा नाही केली। जसा पाहिजे तसा आम्ही मेहनत करू, पण उद्धव साहेबांनाच विजय करू, ही माझी स्वतःची हिंमत आहे। दोन्ही भाऊ जवळ आहेत तर निश्चितच वर मिळेल शिवसेनेला। नुकताच 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन झाला आणि या स्मृतिदिनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक आपण पाहिले। पण आज प्रबोधनकार ठाकरे यांचा स्मृतिदिनाच्या निमित्तानं मराठा मंदिर दादर या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिकांचा एक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर हे 3रं वर्ष आहे, वर्धापन दिन आहे, पण निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे मुंबई महानगरपालिका, इतर महानगरपालिका या निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा हा सन्मान सोहळा आयोजित केल्यामुळे त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त होतं। ही सगळी जी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत ही 60च्या वरची आहेत आणि यातले बरेच जण, बहुतांश यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना घडवलेली आहे, रुजवलेली आहे। आणि आजचं महाराष्ट्राचं राजकारण जर आपण पाहिलं, विशेषतः शिवसेना भाजपची युती तुटली, त्यानंतर शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष झाली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, सरकार पडली आणि आता पुन्हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं सरकार स्थापन झालेलं आहे। या सगळ्या स्थित्यांतरांमध्ये त्यांनी या शिवसेनेकडे कुठल्या नजरेनं पाहिलेलं आहे, त्यांचं मत काय आहे, त्यांचा दृष्टिकोन काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत। ही संधी खरं तर आपल्याला मिळालेली आहे। निवडणुकीच्या ऐन तोंडावरती शिवसेनेच्या या सर्व प्रवासाचं आखो देखा हाल त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला, या ठिकाणी आपण पाहतोय हे सर्व जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत यांना विचारूयात, कुठून आला काका? आम्ही मुंबईतच आहोत, लोअर परळचे आहेत। बाळासाहेबांचा आम्ही केलेला आहोत। बाळासाहेबांनी जे रुजवलं आहे ते रुजवतं आम्ही ते रोपटे आहोत, त्या रोपट्याला आम्ही आता वाढ देतो आहोत। बाळासाहेबापासून आम्ही आता ज्येष्ठ शिवसैनिक आहोत। आज खास आमच्या ज्येष्ठ शिवसैनिकांना कोणत्याही त्याच्यात पक्षामध्ये आमचा सन्मान करतात। बाळासाहेबांचे उद्धव साहेब सन्मान करतात, त्या सन्मान करण्यासाठी आज पहा किती लोक, म्हातारे लोक आले आहेत। नेमकं औचित्य काय आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे? स्वरूप 80 वर्षाचे जेवढे बाळासाहेबांबरोबर जे होते, कार्य करत होते, ज्यांनी त्यांचा सत्कार करणार आहेत। उद्धव साहेब त्यांच्या हस्ते सत्कार कर, श्रीफळ शाल सगळ्यांनी स्मृतिचिन्ह देणार आहेत। म्हणजे आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे किती झालं तरी ज्येष्ठ शिवसैनिकांना, ज्येष्ठ लोकांना विसरत नाही, हा त्यामागचा उद्देश आहे, बाकी त्यांचा काही नाही आहे। हा कार्यक्रम नेहमी होतो, दरवर्षी होतो की आज निवडणुकीच्या तोंडावरती सर्वजण एकत्र आले? काही प्रश्न नाहीये, सरळ आमच्या ह्याच्यामधील गप्पा गोष्टी करणार आहोत उद्धव साहेब। हे तिसरं वर्ष आहे, गप्पा गोष्टी करणार। निवडणुकीचा काहीतरी गैरसमज करून घेऊ नका आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, हे मुख्य। माझा प्रश्न यासाठी आहे कारण आपण मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर जी स्थित्यंतर झालेली आहेत आणि ज्या खडतर प्रवासांमधून शिवसेना उभी राहिली, शिवसेना मोठी झाली, शिवसेना घराघरात रुजली, आज त्या शिवसेना संघटनेकडे पाहताना गेल्या कित्येक वर्षांपासून सद्यस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं? सध्याची शिवसेना काय आहे? आता तुम्ही पाहता सध्याची शिवसेना पूर्वी होती तशीच आहे।
अजूनपर्यंत शिवसेनेचा पाया ढळलेला नाहीये. आज जे आम्ही दिसतोय ते आम्ही असेपर्यंत शिवसेनेसाठी आम्ही झगडणार, हे आमचं हे आहे, ब्रीद वाक्य आहे. किती वर्षापासून तुम्ही शिवसेनेशी संलग्न आहात, काम करत आहात? 60-66 चालू झाल्यापासून आजपर्यंत आमचं वय आता 72 आहे. बाळासाहेबांसोबत काम केल्याच्या काही आठवणी? भरपूर आहे, भरपूर आहे. बाळासाहेब जिथपर्यंत जिथे जायचे तिथे आम्ही पोहोचायचोच. आदेश आला मार्नेमध्ये की अमुक ठिकाणी मोर्चे आहे, काय आहे, तर आम्ही तिथे कुठे कामात असो काय तिथे जायचं. आणि सांगायचं तात्पर्य बाळासाहेबांचे विचार ऐकून आमच्यासारखे शिवसैनिक लहानपणापासूनच साहेबांच्या आदेशाने चालत आलेलं, आता पण त्याच्या पुढे पण. म्हणजे आम्ही पार्टी बदलणं बिना आमच्या स्वप्नात पण येत नाही आणि कोण आमच्याकडे येत पण नाही की बा हे घे पैसे सोड आणि आमच्या पार्टीत ये. आमच्याकडे कोण येतच नाही, आम्हाला बघूनच बोलतात हे बा हालणारा माणूस नाही, अशी आमची प्रतिमा आहे समाजामध्ये. हे आमचे माजी शाखा प्रमुख अरुण शिवल, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, हे भाई माले हे पण शाखा प्रमुख. हा काय नाही, आता हे म्हणत होते की आम्ही हलणार नाही, आम्ही पक्षातनं फारकत घेणार नाही. पण मागच्या काही वर्षामध्ये आम्ही जे चित्र पाहिलं, अनेक ज्येष्ठ शिवसैनिक जे खरं तर बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे मानले जायचे, असे अनेक ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा पक्ष सोडून गेले. अगदी नाव घ्यायचं झालं तर रामदास कदम असेल, गजानन कीर्तीकर असेल, यांचाही मोलाचा वाटा होता. पण ती वेळ त्यांच्यावर का आली? तुम्ही एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या घडामोडींकडे पाहताना काय तुम्हाला वाटतं? आता ते रामदास कदमचं वगैरे नाव घेतलं तुम्ही. आता हे रामदास कदम वगैरे आमच्या अगदी जवळचे, त्याला आम्ही त्याच्याही पेक्षा ज्येष्ठ होतो. रामदास कदम त्यापेक्षाही आम्ही ज्येष्ठ होते. तर ते सेंचुरी बाजारला मी आणि आम्ही भाई पाटणकर म्हणून आमचे एक कार्यकर्ते होते शिवसैनिक, तिथपर्यंत ते आमच्याकडे यायचे. आम्हाला वाटलं ते असतील व्यवस्थित कट्टर वगैरे, पण कट्टर कसले ह्यांना काय आम्ही कसलाही स्वार्थ साधला नाही. आणि शिवसेना प्रमुखाने मला स्वतः पहिल्यांदा ज्यावेळेला शिवसेना भवन होतं त्यावेळेला मला शाखा प्रमुख केलं होतं. शिवसेनेचा मी शाखा प्रमुख 72-73 मध्ये. पण आम्ही डगमगलो नाही, जे काही काम दिलं साहेबांनी ते आम्ही केलं. पण या रामदास कदमनी आता जे काय बोलतोय घाणेरडं नको ते काहीतरी बोलता पण येत नाही, काही नाही. आणि जर अशा गोष्टी जर तुम्ही आम्हाला जर सुनून दाखवत असाल तर तुमच्यासारखे आम्ही गद्दार नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत, कट्टर शिवसैनिक आहोत. आणि त्याच्या हे आता हा सुभाष गावडे जबरदस्त कार्यकर्ता. कुठले ते? मालाडचे मधु राऊत नगरसेवक आहेत, तिकडचे ते कार्यकर्ते शिवसैनिक. हे सुबोध महाले हे इकडे माहीमलाच राहायला आहेत, हे पण शाखा प्रमुख होते. त्यावेळेला 70 वर्ष शाखा प्रमुख होता तुम्ही? 5 वर्ष होतो आणि आज माझं 90 वर्ष आहे. 90 वर्ष तुमचं? हो. आता तुम्ही कार्यरत आहात पक्षात, संघटनेत कार्य करतो, संघटनेचं कार्य आहे. आमदार खासदारांच्या इलेक्शन करता आम्ही अजून सगळीकडे फिरतो वगैरे आणि कसली अपेक्षा न ठेवतो आम्ही काम करतो. एक शिवसेना मराठी माणसाकरता एक काम पण उभे ते शिवसेना ते धरून आम्ही आज त्यांच्याबरोबर आहोत आणि अजून पण पुढे पण तेच करणार आम्ही कार्य. जे कार्य शिवसेनेने पहिल्यापासून तेच आम्ही पुढे करणार आहोत आणि त्यांच्याबरोबर राहणार आहोत. निष्ठा ही निष्ठा, कधी त्याच्यामध्ये आम्ही हे केलेलं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना कधी आता एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, सत्तेत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, जसे इतर बरेचसे शिवसैनिक गेले, पदाधिकारी गेले, नेते गेले, तुम्हाला कधी विचारणा नाही झाली? नाही आम्हाला कळलं. मी साहेब जॉबला बीएसटी मध्ये जॉबला, हे जॉबला आपल्या पोटाला लागतं किती, आपल्या पोटाला लागतं किती एवढंच लागणार ना. आणि त्याच्यात आम्ही समाधानी होतो. आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही समाधानी होतो. पण आमची आई सांगायची कुठले तरी नको त्या काहीतरी गडबड घेऊन घरी नाही यायचं, पोलीस लोक मागे लागायला. पण ज्याला आम्हाला शिवसेना प्रमुख भेटले, आता हुसेन दलवाईचा विषय काढायचा म्हटल्याच्यानंतर हुसेन दलवाई हे आमचे शाळेतले शिक्षक होते छबिलास हायस्कूलमध्ये. पण ते त्यावेळेला काहीतरी बाळासाहेबांचं काय ते बाळासाहेब आणि काय असं नको ते काहीतरी बोलायचे ते त्याच्यामुळे ते आमच्या मनातून उतरून गेले. पण आज त्याच हुसेन दलवाईंच्या पक्षासोबत तुम्ही महाविकास आघाडीत मित्रपक्ष म्हणून सुद्धा आहात ना?
नाही तुम्ही बोलते हो, तुम्हाला सत्तेसाठी तुम्ही काश्मीरच्या कोणाची हे केलात, तिच्याची हे केलातच ना सत्तेसाठी. हो, NATला 25 अपक्ष वगैरे वगैरे एकत्र करून सत्तासाठी भागतायत. मग आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही सत्तासाठी आहोत. आणि म्हणूनच तुम्ही म्हणाल काय, हो शिवसेना उद्धव साहेबांचा कुठेही सभा असून दे लाखोने भरते, आणि तुमच्या त्या शिंदेच्या कुठे जमतात, खुर्च्या रिकाम्या असतात, आणि तुम्हीच त्यांना जास्त प्रसिद्धी देता. मग ते हे तुम्हाला पैसे देऊन माणसं आणतो एकनाथ शिंदे, लक्षात घ्या. गाड्या तर पाठवतात, एसटी त्यांच्या ताब्यात, शेकडो एसट्या पाठवतात आणि माणसं गोळा करतात, तरीही होत नाहीत. आलं लक्षात. आता तुमचा प्रश्न काय तो विचारा. मला हे विचारायचं आहे की आता सध्या स्थितीला भाजप आणि एकनाथ शिंदे हे फार ताकदीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा इतर महानगरपालिकेच्या निवडणूक ताकदीने उतरलेले आहेत. आणि सध्या आपल्या शिवसेनेची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं, काय भविष्य आहे? आपलं आत्मपरीक्षण जर करायचं झालं तर काय करायला? आमचं भविष्य उज्ज्वल आहे, ते वादातीत आहे. असे एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर तुम्ही दुसरं नाव घेतलं BJP, हे काय नाही. त्याच्यावर काँग्रेसच होती ना बळकट, किती 70 वर्ष राज्य केलं. आम्ही काँग्रेसची टक्कर देऊन लोकसभेचे सभापती केले, किती खासदार झाले आमचे. मी कॉटन गीट आणि शिवडी ईटचा 77, 78, 79, 80 शाखा बनवून होतो. माझी 10-12 वेळ बाळासाहेबांबरोबर समोरासमोर मिटिंग झाली. आमच्या रक्तात शिवसेना आहे हो, त्यांनी इंजेक्शन घेतलेली आहेत. हा फरक आहे. आमच्या DNA मध्ये तुम्ही जर काढलं शिवसेना नावाचं, तर तुम्हाला व्हॅक्सिन चेक करायचं असेल तर शिवसेना निघेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निघेल, मातोश्री निघेल. तन मन धन अर्पण आम्ही केलंय, प्रसंगी जीवाची पर्वा नाही केली. भाजप तर म्हणतंय की आता जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतं दिली मुंबईकरांनी तर मुंबईचा महापौर हा खान होईल. कोण ना ते भाजप काही बोलेल हो, पण आम्ही मराठी आहे, लोकल मराठी आहे. भाजपला काय टीका करायची करणार, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचं कार्य जेव्हाने करतोय करणार. आमचे 9 खासदार आले, त्याच्या अगोदर 9 खासदार आले ना आमचे, आम्ही लोकसभेत घेऊन गेलो ना, असंच चित्र पालटेल तुम्हाला. विधानसभेला जी मोठी पिछेहाट झाली ती त्याचं कारण, पिछेहाट झाली याचं मूळ कारण का माहिती आहे? वोट चोरी, पैसे दाबादाबी, 1,500 रुपये महिन्याना दर महिना दिले मतांसाठी. आणि भारत एक वेगळ्या दिशेला चाललाय. भारतामध्ये पहिल्यांदा पैसे देऊन मत विकत घ्यायची प्रथा सुरू झाली आहे, आणि तिचे पाप बीजेपीने केलं आहे. ते पाप बीजेपीने केलं तर भारताला महागत पडेल. आज ना उद्या लोकांना समज येईल आणि आम्ही त्याच्यावर मात करू. पण समजा जर मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा नाही झाला, जे आतापर्यंत गेले 3 दशकं समीकरण राहिलेलं आहे, तर एक शिवसैनिक म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून तुमची काय भावना असेल? तुमच्यासाठी याचा अर्थ काय? बोला तुम्ही बोला. हो, बाळासाहेबांनी ह्यांना पण, बाळासाहेब असताना ह्यांना पण हे कोणते देवेंद्र, त्यांना पण महापौर बनवलं होतं एकाच टायमाला. तुम्हाला माहिती नसेल, बाळासाहेब असताना स्वतः बाळासाहेबांच्या बंगल्यावर एक मुसलमान नमाजचा वेळ होती, तर त्याने नमाज पाडायला दिलाय, आणि तुम्ही काहीतरी म्हणता. कुठे तुम्हाला काहीतरी फेकात. आणि तुम्ही मगाशी म्हणालात का आले, कारण का लाडकी बहीण किती दिले, तिथे 10,000 रुपये दिले, आणि बिहारला आले, ते तुम्ही बोलतच नाही. पण जिंकण्यासाठी प्रत्येक गोष्ट करायला शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा गट असेल किंवा भाजप असेल, हे करायला तयार आहे. ह्या पैशाच्या ताकदीसमोर आणि तुम्ही जसा आरोप करताय वोट चोरीचा, ह्या सगळ्याच्या आधारावरती जर ते सत्ता आणत असतील तर त्याला काउंटर करण्यासाठी एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? हा बोला. काय ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून या इतक्या बलाढ्य शक्तीला सामोरं जाण्यासाठी आता काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? काय नाही, हाय जो जोश आहे ना तो कायम ठेवला पाहिजे. हाय जे स्पिरिट आहे ते कायम ठेवलं पाहिजे. हा आहे जी सुरुवातीपासून जी भावना आहे ती ठेवली पाहिजे. आपलं स्पिरिट तेच ठेवलं पाहिजे. जसे आपण नाहीये, लक्षात घ्या. आम्ही जोशाने उतरलोय, जोशाने लढणार, जोशाने मुंबई महापालिका जिंकणार. आणि तुम्ही हे बघा, आम्ही पण आहोत. पण कुठेतरी असं वाटत नाही की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत? आता आमच्या जोडीला मनसेची एक बळकट शक्ती आहे, जी थोडी विभागली होती. 20%, 30% वेगळी होती, आता एक झाली आहे.
मराठी मतात जी फूट पडत होती ना ती ती आता मतं एक झाली. त्याच्यामुळे बीजेपीचं पण त्यांना पण थोडी भीती निर्माण झालेली आहे. पण 2 दशकानंतर जर 2 ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात तर 25 ते 30 वर्ष युतीत असलेली भाजप जी वेगळी झालेली आहे ती सुद्धा एकत्र यायला हवी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, असं आपल्याला नाही का वाटत? कारण आपण त्यांच्यासोबत काम उपयोग नाहीये साहेब. बीजेपीला वाटलं पाहिजे आम्ही हिंदुत्ववादी आहे. बीजेपीच्या अगोदरचे हिंदुत्व बाळासाहेबांचं आहे. सगळ्यात मोठा बाळासाहेबांनी या भारतात पहिल्यांदा हिंदुत्वाची इलेक्शन जिंकली आणि हिंदुत्वासाठी बाळासाहेबांचं वोटिंग राईट्स पण 6 वर्षासाठी बाद झालेलं आहे. तेव्हा बाळासाहेबांना शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकू नये. बीजेपी घाबरत होती हिंदुत्व घ्यायला, पण मग माझ्या सारखा खेटा घालत होता मातोश्रीवर. पण बाळासाहेबांनी हिंदुत्व घेतलं, जिंकून दाखवलं. स्वतःचा मताचा अधिकार पण बाळासाहेबांचा गेला. तर हिंदुत्व शिवसेना शिकू नको, मराठी पण शिकू नको. आम्ही ना 4 अक्षरी शिवसेना, 5 अक्षरी बाळासाहेब, 6 अक्षरी मराठी माणूस, 7 अक्षरी हिंदुस्थानी माणूस, याच्यासाठी आम्ही आमचं जीवन सगळं दिलेलं आहे आणि पुढे पण द्यायला तयार आहोत. पण भाजप जे सातत्यानं आरोप करत असतं की कुठेतरी भाजप जे आरोप करत असतं त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? भाजपचं म्हणणं आहे की तुम्ही हिंदुत्वाची साथ सोडली, भाजपची साथ सोडली आणि तुम्ही शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी केली. भाजप या शिवसेनेबद्दल बोलते, पण ते स्वतः ते काय करतायत? आज अजित पवार सरकार 70,000चा घोटाळा केला माणसाला त्यांनी मांडीवर घेतलंय, पण ते चालू शकतं का? हा मला विचारायचा प्रश्न. आणखी काय विचारायचं बोला. नाही, निश्चित मुंबईचा महापौर आता खान होईल अशा पद्धतीने भाजप जे भाकीत करते, तर याबद्दल काय म्हणणं? कारण त्यांचं म्हणणं आहे की मुस्लिम मतदार जे आहेत हे मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून लोकसभेला तुम्हाला घवघवीत यश मिळालं. बाळासाहेबांनी साबिर शेखला हे केलं होतं ना. तुम्हाला माहिती आहे अंजू मोहम्मद म्हणून एक नागपाड्याची महाराष्ट्र कॉलेजची व्हाईस प्रिन्सिपल होती, तिला बाळासाहेबांनी नागपाडा इलेक्शनला उभं केलं होतं ना. शिवसेना ही पहिल्यापासून मुसलमान धार्जिणी नसली तरी मुसलमान हा भारताचा एक अविभाज्य धर्म आहे आणि त्याच्यावर आम्हाला अत्याचार अन्याय करायचा. जो भारताच्या झेंड्याला मानतो तो कुठलाही धर्मीय असू दे, देशाच्या रक्षणामध्ये सामील असतो तो कुठलाही धर्मीय असू दे, तो आमचा आहे. सय्यद किरमानी आमचा आहे असं बाळासाहेब म्हणायचे. तुम्हाला मागचा इतिहास असेल तर माहिती आहे. अझहरुद्दीन आमचा आहे कारण देशासाठी लढतो तो. देशासाठी हे करतात ना ते सगळे शिवसेने. मग धर्म बाजूला ठेवूया. पहिला देश आमच्यासाठी, पहिला देश मग महाराष्ट्र, म्हणून आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो. आम्ही जय महाराष्ट्र जय हिंद म्हणत नाही. तसंच आहे मुसलमानाच्या बाबतीत. त्यांना आमच्यावर टीका करायची ते करणार. हो, भांडणात माणूस एकमेकाच्या उरावर बसतो ते बसायला बघा. आम्ही त्यांना कधी ढुकून त्यांच्या उरावर कधी बसू हे त्यांनाही कळणार नाही. आलं लक्षात का? आणि पैशाने सगळीच माणसं विकत जात नाहीत. शिंदे ग्रुप गेला असेल पण सगळे बाकीचे जात नाही. अजूनही आमचे 20 आमदार आहेत, 9 खासदार आहेत. काहीतरी ताकद आहे ना आमच्याकडे. तुम्ही शिवसेना संपवायला निघाला पण शिवसेना कमकेमध्ये. पण आपण बघितलं साम दाम दंड भेद आमिष दाखवली जातात आणि अनेक जण जे आहेत याला बळी सुद्धा पडताना दिसतात. हो, लोकांच्या स्वभावाला औषध नाही, पण आम्ही खमकेपणे उभे राहू, जीवाची ढाल करून उभे राहू, जीवाची तलवार करून उभे राहू आणि यांच्यावर मात करताना तुम्हाला दिसू. एक गोष्ट मला विचारायची आहे, शिवसेनेत जी फूट पडली आणि या फुटीनंतर मराठी मतदार, पारंपरिक शिवसेनेचा मतदार यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचं दिसतंय. याला कारणीभूत कोण वाटतं तुम्हाला? त्याला कारणीभूत बीजेपी आणि हे जे गद्दार जे फुटले. शिवसेना ही पहिल्यापासून बाळासाहेबांनी जसे वरती बोट केलं होतं, एक नुसते उंगले उठवले तर पुरा महाराष्ट्र हलत होता. पण आता हे गद्दारी केली ते ह्या लोकांनी गद्दारी केली. बीजेपीवाल्यांनी. बीजेपी इथं नव्हते ज्या वेळेला बाळासाहेब स्वर्गवासी झाले त्यावेळेला मोदींनी पाय ठेवला बीकेसीमध्ये. हे फार गलत केलं आणि ह्या ठिकाणी बीजेपी म्हणजे काहीच नव्हती. आणि आमच्याकडून फायदा घेऊन आज जे पाहिजे जसं पाहिजे तसं आम्ही मेहनत करू, पण
उद्धव साहेबांनाच विजय करू ही माझी स्वतःची हिंमत आहे. मी त्यांच्या बरोबर भरपूर फिरलोय. मी मार्मिकला होतो. बाळासाहेबांच्या घरची सगळे ओळखतात. पण हे सगळं गद्दारी जे केली शिवसेना फोडायचं कारण ह्याच्यात फडणवीस हा युनिफॉर्म बदलून शिंद्याला भेटायला जात होता म्हणून ही शिवसेना फुटले गेले. आणि जे गद्दार गेले त्यांना आम्ही आता जवळ करणार नाही आणि आमचाच विजय त्या ठिकाणी होणार महाराष्ट्रामध्ये. काका तुम्ही किती वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहात? ज्या वेळेला शिवसेना ओपन झाली 66 साली वामनराव महाडिक ज्यावेळेला ह्याच्यामधून निवडून आले त्या दिवसापासून मी शिवसैनिक आहे आणि खूप फिरलोय. तुम्ही काय करायचा, कुठल्या पदावरती होता? मी पद भेद घेतलं नाही. सामान्य शिवसैनिक म्हणून कायम शिवसैनिक आयुष्यभर. आणि मी कुठल्या तालुक्यात गेलो तर शिवसेनेच्या नाव काम होतं. हेच मला बाळासाहेबांचा विजय. तुम्ही म्हणताय की वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षफुटी झाली, पण यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जसं जपायला पाहिजे होतं, लोकप्रतिनिधींना जपायला पाहिजे होतं, तसं जपलं नाही असा जो आरोप एकनाथ शिंदे त्यांचे मंत्री त्यांचे नेते करतात. तुम्हाला वाटतं कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे? नाही ते गेलंच आहे सगळं. त्यांचं सरकार असल्याचं राबतायत, बाकी काही नाही. उद्धव साहेबांनी एकच मिस्टेक केली, राजीनामा द्यायला पाहिजे होता म्हणून त्यांचं फावलं गेलं, नाहीतर त्यांचं काही चालत नव्हतं. हे सगळं कारण फडणवीसने केलेलं आहे. ओके घेतले त्यांनी पैसे घेऊन पार्टी बदलली म्हणून ते सर्व झालेलं आहे. तुम्ही हे सगळे आरोप तर करताय, पण आपण बिहारचा आता निकाल पाहिला, म्हणजे इतकी मोठी त्यांना इतका मोठा विजय मिळालेला आहे. आणि या आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये त्याची पुनरावृत्ती होईल असं वाटत नाही का? महाराष्ट्र बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घेतल्या तर चिटपट होतील. बॅलेट पेपरवरती घ्या, हे नाही हारले तर बोला. हे सर्व त्यांच्या मशिनीचे कमाल आहे. ईव्हीएमचा कमाल. तुम्हाला विश्वास आहे अजूनही की मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होईल? मराठी जर ही बॅलेट पेपरवर घेतला ना तर सेनेचाच महापौर होणार. त्याला अपवाद आहे. बॅलेट पेपर घेऊ दे, ईव्हीएम घेऊ दे, पैसे वाटू दे, महापौर आमचाच. नमस्कार. तुम्ही मार्मिकमध्ये किती वर्ष कार्यरत आहात? सुरुवातीपासून 1961 पासून. काय स्थित्यंतर पाहिली तुम्ही शिवसेनेच्या या पक्षात, संघटनेत? त्याच्यावर तो बोलायला लागेल तर भरभरून बोलावं लागेल. भरभरूनच बोला. आणि आपल्या असं इतकं उभ्या बोलता येणार नाही. अगदी बैठक घेऊन बोलायला लागेल. कारण जर पक्षाची सद्यस्थिती पाहिली तर आता तुम्ही एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करू शकता, सांगू शकता, मनातल्या गोष्टी तुम्ही व्यक्त करू शकता. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या करणं गरजेचं आहे सद्यस्थितीमध्ये असं तुम्हाला वाटतं? सध्या आमचा परत जोश आलेला आहे. आमचा शिवसैनिकाचा पुनर्जन्म झालेला आहे असं म्हणून थोडक्यात आहे. आणि त्यामुळे पुनर्जन्म झाल्यानंतर जे तारुण्य येतं ना ते आता आमच्याकडे सळसळणार आहे. आणि म्हणून आम्हाला खूप आशा आहे की आम्ही परत शिवसेना जशी जोम आहे तशीच करणार. इतकी मोठी आव्हानं आहेत. तुम्ही म्हणताय ईव्हीएम मध्ये गडबड आहे, तुम्ही म्हणताय वोट चोरी केली जाते, तुम्ही म्हणताय मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होतोय. या सगळ्या आव्हानांना सामोरं कसं जाणार? फक्त जोश एवढी गोष्ट म्हणजे पुरेशी आहे? आता जोशामध्ये सगळं वाहून जाईल. महापुरात मोठी मोठी झाडं वाहून जातात आमच्या जोशमध्ये. कारण आमची अंतिम एक इच्छा काय की मराठी माणूस तो टकला पाहिजे, वाढला पाहिजे आणि विजय झाला पाहिजे. आणि हीच गोष्ट आमची असल्यामुळे हा उर्मी आमच्या मनामध्ये आहे ना, ती उर्मी कोणी दाबू शकत नाही, ती आलेली आहे. आणि म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये आमचा पुनर्जन्म झालेला आहे. आणि पुनर्जन्म झाल्यानंतर नवी शक्ती येते, नवा उन्माद येतो आणि नवा उत्साह येतो. आणि तो उत्साहावर आम्ही सगळं काही तारून नेऊ शकतो. तर एक 60तल्या 70तल्या किंवा
अगदी 80-90 वर्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक आपण या कार्यक्रमात पाहत आहोत. त्यांची मतं जाणून घेत आहोत. त्यांच्याशी संवाद साधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नेमकं शिवसेनेचं आता पुढे कार्य कसं करायचं आहे, ताकदीने पुन्हा कसं उभं राहायचं आहे. हे सगळं बोलत असताना एक गोष्ट मात्र निश्चित आपल्याला जाणवते की याही वयात या सर्व शिवसैनिकांमध्ये जो जोश शिवसेनेच्या स्थापनेला होता तसाच जोश आपल्याला यावेळेला सुद्धा पाहायला मिळतोय. कार्यक्रम आता आतमध्ये थोड्या वेळात सुरू होणार आहे आणि या ठिकाणी ही जी मंडळी आहेत ही फक्त मुंबईतून नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. कुठून कुठून हे सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आले? हे ज्येष्ठ शिवसैनिक नाशिक, नंतर डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई आणि विशेष म्हणजे पुण्यावरनही काही लोक आलेले आहेत आणि ऑल ओव्हर द मुंबईचे सगळ्या मुंबईमधले लोक आहेतच. बोला. मी हेच विचारत होतो सगळ्यांना की शिवसेनेची सद्यस्थिती पाहता वाट फार बिकट आहे आणि बलाढ्य शक्ती भाजप किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना सत्ताधारी पक्ष हे तुमच्या समोर आव्हान म्हणून उभे ठाकलेले आहेत. महाविकास आघाडीमध्ये पण फार काय तुमचं काँग्रेसशी पटते अशातला भाग नाहीये. तर या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून काय तुमच्या मनात आहे, काय सल्ला द्याल? खरं सांगायचं म्हणजे आमचा मोटो आहे, आमचं घोषवाक्य आहे, जेव्हा परिस्थिती बिकट तेव्हा ज्येष्ठ शिवसैनिक तिखट. आम्ही तिखट आहोत आणि आपण जे आता बोललात की परिस्थिती खूप वाईट वगैरे, परिस्थिती काही वाईट नाहीये. फक्त राजे गेले, ज्यांना आम्ही राजे बनवलं ते गेले आहेत. राजे बनवणारे आम्ही सगळे शिवसेनेबरोबर आहोत, उद्धव साहेबांबरोबर आहोत. त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. आणि आम्हाला एक अभिप्रेत आहे की आज मुंबईमध्ये जवळजवळ 80 ते 90 हजार ज्येष्ठ शिवसैनिक आहेत की जे शाखेमध्ये सतत जात नाहीत पण त्यांच्या मनामध्ये शिवसेना आहे. त्यांना कार्यरत करायचं आहे आणि ते कार्यरत करून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं फार मोठं योगदान या निवडणुकीमध्ये शिवसेनेकरता घेणार आहोत. अशी परिस्थिती म्हणजे चढउतार अनेक आपण पाहिले, पण अशी परिस्थिती आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेली होती. त्याच्यावर मात करून बाळासाहेबांच्या नेतृत्वात तुम्ही पुन्हा एकदा घवघवीत यश मिळाले, अशी कुठली आठवण आहे का? तसं पाहिलं तर छगन भुजबळ ज्या वेळेला गेले फुटून आपल्यातनं, त्याच्यानंतर त्यांचा पराभव बाळा नांदगावकरने केलेला आहे. यापेक्षा मोठं आणखीन कोणतं उदाहरण पाहिजे? बाळा नांदगावकर जॉईंट किलर आहेत, एवढं मोठं उदाहरण. आणि खूप उदाहरणं आहेत अशी की आम्हाला सेटबॅक मिळाला, काही लोक फुटून गेले, तरी पण शिवसेना आहे तशीच आहे. शिवसेना एक वटवृक्ष आहे, किती फांद्या तोडा, किती पानं तोडा, पण वटवृक्ष तसंच बरंच जाणार आहे. छगन भुजबळांचा तुम्ही उल्लेख केलात, नारायण राणे गेले, गणेश नाईक गेले, अनेक असे मोठे चेहरे गेले, पण यावेळेला जेव्हा एकनाथ शिंदे गेलेले आहेत, फरक इतकाच आहे की एकनाथ शिंदेबरोबर 40 आमदार गेलेत आणि आता जी स्थिती आपण पाहतोय, अनेक आजी माजी नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी त्यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. याचं कारणच हे आहे, मूळ कारण तुम्हाला सांगतो की शिंदेकडे, एकनाथ शिंदेकडे उमेदवारच नाहीये. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत म्हणून आमच्याकडचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांना घेऊन जात आहेत. आनंद आहे. आम्ही ज्यावेळेला पेटून उठू, कारण ज्यावेळेला आम्ही गर्जना करतो ना की यांना गाडणार म्हणजे गाडणार, आम्ही करून दाखवलंय. दक्षिण मध्य मुंबईमध्ये आम्ही ज्यानं 2 वेळा निवडून आणलं त्याला गाडायचा म्हणजे गाडला, आम्ही त्याला पाडला. अनिल देसाई निवडून आणले. तसंच आमच्याकडे आहे, जो आमच्याकडनं फुटून पलीकडे गेलेला आहे त्याला गाडणार, त्याला पाडणार. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 100च्या वर शिवसेनेचे नगरसेवक आणून आमचीच सत्ता तिथं असणार. पण आता लोकसभेचं तुम्ही अनिल देसाईंचं उदाहरण दिलं, विधानसभेला अगदी प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये तुमच्या आमदारांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात घटली. आता पुन्हा एकदा आपण उभारी घेऊ, हे कशाच्या आधारावर, कशाच्या जोरावर तुम्हाला वाटतं? जे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक, हा कुठेही गेला नाहीये. मी सायन गोळीवाड्याचा निरीक्षक आहे, मी मेन स्ट्रीममध्ये काम करतो. किती वर्ष झाली? मी 56 वर्ष काम करतोय शिवसेनेचं, 67 पासून काम करतोय. तर जे आमचे मूळचे शिवसैनिक आहेत की जे कट्टर शिवसैनिक कुठे गेला नाही, शाखा प्रमुख गेला नाही, गटप्रमुख गेला नाही, आमचा उपविभाग प्रमुख गेला नाही, उपशाखा प्रमुख गेलेला नाही, गेले ते फक्त आम्ही बनवलेले राजे गेले. त्याच्यामुळे मला कसली चिंता नाहीये.
आमची संघटना मजबूत आहे, आमचं संघटन मजबूत आहे. उलटं काय झालं, त्याच्यामुळं ज्या मुलांना संधी मिळत नव्हती, ही जी लोक आहेत, ही लोक त्या ठिकाणी बसून राहिल्यामुळं 2दा निवडून आली, 3दा निवडून आली. नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती. नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल, नवीन रक्त त्या ठिकाणी येईल आणि शिवसेनेचं कामकाज आणखीन चांगल्या प्रकारे चालेल. मला वाटत नाही आज 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्यामुळे जे मतविभाजन मराठी मतदारांचं होतंय ते टाळण्यासाठी भविष्यात तुम्ही इतके वर्ष भाजपसोबत युतीमध्ये राहिला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, आज त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी सगळं काय अलबेलं असं दिसत नाही. भविष्यात भाजप आता आपला नंबर 1चा शत्रू झालेला आहे राजकीय दृष्ट्या. असं का घडलं? आत्मपरीक्षण जर करायचं झालं तर काय म्हणाल? एक सांगतो, राजकीय क्षेत्रामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कोणीही कायमचा मित्र नसतो. ज्या वेळेला जी परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार युत्या होतात, आघाड्या होतात, तो प्रकार आहे त्याच्यामध्ये. पण भाजपच्या बाबतीमध्ये एक सांगेन तुम्हाला, भाजप आमचं बोट धरून चालला. कारण ज्या वेळेला त्यांचे 2च फक्त आमदार होते, त्यावेळेपासून 84ला युती भाजप बरोबर केली. भाजप आमचं बोट धरून चालला. परंतु हा पक्ष या पद्धतीने वागेल अशी इव्हन बाळासाहेबांना देखील कल्पना नव्हती की हे पक्ष अशा पद्धतीने वागतील. उद्धव साहेब तर एकदम अत्यंत संयमी आणि शांत नेतृत्व आहे, त्यांनी बाबतीत काही म्हटलेलं नाही. पण एक सांगतो, भाजप आलेली जी सूज आहे ना, एक दिवस ही सूज ओसरेल. आणि जर ही सूज ओसरली नाही, हे लोक असंच जर या निवडणुका खात राहिले, लोकशाही खात राहिले, तर बाळासाहेबांचे त्यावेळचे शब्द मी आज सांगतो, एक ना एक दिवस भारतामध्ये, या देशामध्ये अराजक आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते अराजक नक्की येईल. आणि ते अराजक आल्यानंतर भाजप आणि आता जे आहेत की लोकशाहीचा गळा घोटतायत, यांचा समूळ हे झाल्याशिवाय, नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित अपेक्षा तर तुम्ही व्यक्त करता आहात, पण आणखीन मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथे जमायला लागलेले आहेत. हे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांनी जवळपास 5-5 दशकं, 6-6 दशकं शिवसेनेला दिलेली आहेत, आपलं अख्खं आयुष्य त्यांनी पक्ष संघटनेसाठी वेचलेलं आहे. आणखीन त्यांच्याशी गप्पा मारून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की त्यांच्या लेखी खरं तर शिवसेनेचं भविष्य काय आहे. कारण शिवसेनेने अनेक चढउतार पाहिले, पण या सगळ्या प्रवासामध्ये, या चढउतारामध्ये शिवसेनेच्या सद्य परिस्थिती पाहता काय वाटतं, शिवसेनेचं काय भविष्य आहे? काय पाहिजे तुम्हाला? शिवसेनेचं भविष्य चांगलं आहे. शिवसेनेचं भविष्य आम्ही काम करतो, असे कार्यक्रम घेतोय, साहेबांच्या मागे उभे आहोत आणि यापुढे राहू, एवढे आशा आहे. आणि दुसरं, या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये सर्व आम्ही प्राणपणाने लढू आणि जिंकू असे मी ग्वाही देतो. मी किती वर्षापासून आहात कार्यरत? मी 66 सालचा शिवसैनिक आहे. चंद्रकांत शंकर कोपडे. कुठून आलात? लोरपाडी. अध्यक्ष आहेत आमचे, हे आमच्या ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे अध्यक्ष आहेत, चंद्रकांत शंकर कोपडे. भाजपसोबत युती तुटल्यानंतर खरं तर लोकसभेमध्ये जरी यश मिळालं तरी विधानसभेमध्ये मोठी पडझड झालेली आपण पाहिली. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष उभारी गेला असं वाटतं का? हो, 100%. कारण काय, महापालिकेचं इलेक्शन आणि वरचं इलेक्शन याच्यात फरक आहे. हे 2 आणि 700 आणि 1000 मताची असते. त्यामुळे आम्ही आमची जी संघटना आहे ती तळागाळातल्या शिवसैनिक कोणी कुठे गेलेलं नाहीये, आपल्या जागेवर असल्यामुळे आम्ही ही गटप्रमुखांना सक्षम करून आम्ही ही निवडणूक निकरीची करून आम्ही लढू, एवढं आम्हाला हे आहे. भाजप म्हणतं की शिवसेनेला जर मतदान केलं उद्धव ठाकरेंच्या तर मुंबईचा महापौर हा खान होईल. नाही का, ते एकदम खोटं आहे. ते लोकांचा भ्रमनिराश करायला सांगतायत की तुम्ही असं होईल. असं अजिबात होणार नाही. तर आम्ही मराठी आहेत आणि मराठाच हे होणार. आणि भाजपचा म्हणजे कोणी असा शेख वगैरे कोण येणार नाही. ते आम्ही काही आवड्या उडवायच्या आणि मग लोकांना दुपडी माजवायची आणि लोकांचा भ्रमनिराश करायचं, हेच चाललंय. सध्या राज ठाकरे यांची सुद्धा जवळीक आम्ही पाहतोय. तुम्हाला वाटतं त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं शिवसेनेला पुन्हा उभारी मिळायला मदत होईल दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर? निश्चितच मिळेल उभारी. दोन्ही भाऊ जवळ आले तर निश्चितच उभारी मिळेल शिवसेनेला.
मराठी मतदारांमध्ये जे मोठ्या प्रमाणात विभाजन बघायला मिळते पक्ष फुटीनंतर, भाजपची युती तुटल्यानंतर, ते का घडतंय, ते कसं थांबवावं? बस आता काय म्हणते, मतविभाजन थांबवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे शिवसैनिक? नाही, आम्ही आता दोघे भाऊ एकत्र झालेत आणि त्यांच्यामुळे आमचा भरपूर फायदा होणार आहे दोघांनी एकत्र आल्यामुळे. आणि आमचे दोन्ही पक्ष दोन्ही एकत्र पारपणाने लढतील आणि त्यामुळे आमची ही महापालिका आम्ही नक्की निश्चित जिंकू अशी मला आशा आहे. तर आता कार्यक्रम जवळपास सुरू झालेला आहे आणि आपण पाहतोय हे जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्याच त्वेषाने, त्याच जोशामध्ये आजही मैदानात उतरून या ठिकाणी पक्ष संघटनेसाठी काम करायला सक्षम आहेत, तयार आहेत. आणि येणारी महानगरपालिकेची निवडणूक जी फक्त अस्तित्वाची नाही, प्रतिष्ठेची नाही, तर ती निकरीची असणार आहे. आणि याच निवडणुकीमध्ये ह्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी जे मतं व्यक्त केलेली आहे, जो जोश दाखवलेला आहे, तो काय कमाल घडवतो हे आपल्याला येणाऱ्या निकालामध्ये स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.